ठेवलेले आहेत. कारण त्याला हे माहिती आहे की परमेश्वराच्या समोर मी कुणीच नाही. मी जरी या लोकांचा राजा असलो तरी राजांचा राजा जो परमेश्वर आहे त्याच्या समोर मी कुणीही नाही, मी सामान्य माणूस आहे, ही जाणीव त्या दाविदाला निश्चितार्थानं होती. आणि म्हणून त्यानं त्याचे राजवस्त्र जे आहेत ते काढून ठेवलेले आहेत आणि एफोद त्यानं धारण केला आणि त्या कोशाच्या समोर नाचत गात आनंदानं हर्षानं त्यानं तो कोश यरूशलेमेमध्ये आणलेला आहे. प्रियानो, किती आनंद त्या लोकांना आणि किती आनंद त्या दाविदाला झालेला आहे. दावीद त्यानं त्याचं राजेपण जे आहे ते पूर्णपणे बाजूला ठेवलं आणि परमेश्वराला तो सामोरा गेलेला आहे, परमेश्वराच्या समोर लीन आणि दीन झालेला आहे. प्रियानो, या दाविदाच्या कृतीतून आम्हाला काय शिकायला मिळतं? आम्ही या पवित्र मंदिराच्या बाहेर कोण आहोत हे जगाला माहिती असेल, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या जवळ येतो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या घरामध्ये येतो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या समोर येतो, त्यावेळेस हे नेहमी लक्षात असू द्या की आम्ही परमेश्वरासमोर कुणीच नाही आहोत. आम्ही देवाची लेकरं आहोत आणि त्या लेकराच्या नात्यानं परमेश्वराच्या जवळ आम्हाला यायचं आहे. आम्हाला बालक होऊन परमेश्वराच्या समोर येणं हे अगत्याचं आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. आणि परमेश्वराची ती अपेक्षा आहे आमच्याकडून की माझ्या लोकांनी माझ्यासमोर लहान लेकराप्रमाणे यावं. आम्ही बाहेर कुणी का असेना, आम्ही किती मोठ्या हुद्द्यावर काम करतो, आम्हाला किती पगार आहे, आमची किती श्रीमंती आहे, ही सगळी श्रीमंती, सगळा मोठा हुद्दा हा पवित्र मंदिराच्या दाराच्या बाहेर, कारण ते कमवण्याकरता आम्हाला शक्ती देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि तो जर आम्हाला शक्ती देतो तरच आम्ही उत्तम रीतीनं आमचं काम करू शकतो. आणि म्हणून त्या देवासमोर येताना आम्ही नम्रतेनं येणं आवश्यक आहे, आम्ही लीनतेनं येणं गरजेचं आहे, आम्ही मान झुकवून त्याच्या पवित्र मंदिरामध्ये येणं आवश्यक आहे, त्याला त्याचा मान देणं गरजेचं आहे. प्रियानो, जो मान दाविदानं दिलेला आहे, दाविदानं सगळं त्याचं जे काही आहे ते बाजूला ठेवलं आणि परमेश्वराच्या कोशासमोर नाचत बागडत आनंदानं त्यानं तो कोश यरूशलेमेमध्ये आणलेला आपल्याला पाहायला मिळतो.